समास पाचवा. चत्वार जिन्नस निरूपण. श्रीराम येथून पाहता ते त्वरी, चत्वार जिनस अवधारी. एक 14 5 चारी, ऐसे आहे. या सृष्टीमध्ये येथून तेथवर विचार करून पाहिले असता एकूण 4च जिन्नस आहेत असे दिसून येते. ते कोणते ते ऐका. एक परब्रह्म, मायेची 14 नावे हा दुसरा जिन्नस, पंचमहाभूते हा तिसरा जिन्नस आणि चारी खाणी हा चौथा जिन्नस होय. परब्रह्म संकळाहून वेगळे, परब्रह्म संकळाहून आगळे. नाना कल्पने निराळे, परब्रह्म ते. त्यात परब्रह्म हे या सर्वाहून वेगळे आणि आगळे आहे. अनेक प्रकारच्या कल्पनांहून ते अगदी निराळे आहे. परब्रह्माचा विचार नाना कल्पनेहून पर, निर्मळ निश्चळ निर्विकार अखंड आहे. परब्रह्माचा विचार हा कल्पनेतून अगदी पलीकडचा असून ते निर्मळ निश्चळ निर्विकार आणि अखंड आहे. परब्रह्मास काहीच तुळेना, हा एक मुख्य जिन्साना. दुसरा जिन्नस नाना कल्पना, मूळ माया. परब्रह्माची तुलना कशाही बरोबर करता येत नाही आणि चारी जिन्नसात हे मुख्य आहे, श्रेष्ठ आहे. दुसरा जिन्नस मूळ माया असून ती नाना कल्पनांनी भरलेली आहे. नाना सूक्ष्म रूप, सूक्ष्म आणि कर्दम रूप. मुळींच्या संकल्पाचा आरोप, मूळ माया. मूळ मायेची अनेक सूक्ष्म रूपे आहेत. ती अत्यंत सूक्ष्म असून मिश्रण रूप आहेत. परब्रह्माच्या ठिकाणी जो स्फुरण रूप संकल्पाचा आरोप केला जातो तो म्हणजेच मूळ माया होय. हरी संकल्प मुळींचा, आत्मा रूप सकळांचा. संकेत नामाभिधानाचा, येणे प्रकारे. या मूळ संकल्पालाच हरिसंकल्प असे म्हणतात. सर्वांच्या अंतर्यामी असणारा आत्मा राम अथवा अंतरात्मा तो हाच होय. त्याला जे नावे दिली गेली आहेत ती पुढील प्रमाणे आहे. निश्चळी चंचळ चेतले, म्हणोनी चैतन्य बोलिले. गुण सामानत्वे झाले, गुण साम्य ऐसे. निश्चळ परब्रह्माच्या ठिकाणी जी चंचल चेतना चेतविली गेली तिला चैतन्य असे म्हणतात. तेथे गुणांचे प्रमाण सम असते म्हणून त्याला गुणसाम्य असेही म्हणतात. अर्धनारी नटेश्वर, तोची षड्गुणेश्वर. प्रकृती पुरुषाचा विचार, शिवशक्ती. अर्धनारी नटेश्वर, षड्गुणेश्वर, प्रकृती पुरुष आणि शिवशक्ती यांचाही विचार तोच आहे. शुद्ध सत्वगुणाची मांडणी, अर्धमात्रा गुणक्षोभिणी. पुढे तीही गुणांची करणी प्रकट झाली. शुद्ध सत्वगुणांची मांडणी, अर्धमात्रा असलेली गुणक्षोभिणी सत्व, रज आणि तम या गुणांची करणी यातून प्रकट झाली. मन, माया, अंतरात्मा 14 जिनसांची सीमा. विद्यमान ज्ञानात्मा इतुके ठाई. मन, माया, अंतरात्मा इत्यादी सर्व मिळून मूळ मायेचा 14 नामे होतात. सदैव विद्यमान असणारा तो ज्ञानात्मा अथवा आदी संकल्प इतक्या प्रकारे अनुभवावास येतो. ऐसा दुसरा जिनस, अभिधाने चतुर्दश. आता तिसरा जिनस, पंचमहाभूते. असा हा दुसरा जिन्नस 14 नावाने ओळखला जातो. आता तिसरा जिन्नस जो पंचमहाभूते त्या संबंधी ऐका. येते पाहता जाणीव थोडी, आधी अंत हे रोकडी. खाणी निरोपिल्या तांतडी, तो चौथा जिनस. या पंचमहाभूतांमध्ये जाणीव अत्यंत थोडी असते. यांना प्रत्यक्ष उत्पत्ती आणि नाश आहे हा रोकडा अनुभव येतो. चारी खाणींची जी पूर्वी वर्णन केले आहे त्या चारी खाणी हा चौथा जिन्नस होय. चारी खाणी अनंत प्राणी, जाणीवेची झाली दाटणी. चारी जिन्नस येथुनी संपूर्ण झाले. चारी खाणीत अनंत प्राणी उत्पन्न होत असतात. त्या प्राण्यांच्या अंतर्यामी जाणीवांची एकच दाटी झालेली असते. याप्रमाणे पूर्वी सांगितलेली चारी जिन्नस येथे संपूर्ण सांगून झाले.
बीज थोडे पेरीजे ते, पुढे त्याचे उदंड होते. तैसे झाले आत्मयाते, खाणी वाणी प्रगटता. थोडे बीज पेरले तरी त्यातून पुढे उदंड पीक उगवून येते. तशीच अवस्था आत्म्याची म्हणजे अंतरात्म्याची चारी खाणी आणि चारी वाणी प्रकट झाल्यावर झाली. ऐसी सत्ता प्रबळली, थोडे सत्तेची उदंड झाली. मनुष्य वेशे सृष्टी भोगिली, नाना प्रकारे. अशा प्रकारे सत्तेची वाढ झाली. पूर्वी थोडी सत्ता होती, ती उदंड झाली. अखेर मनुष्य देहामध्ये ती सत्ता सृष्टीचा नाना प्रकारे उपभोग घेते. प्राणी मारून स्वापत पळे, वरकट त्यास काय कळे. नाना भोग तो निवळे, मनुष्य देही. पशु श्वापदे असतात, ती दुसऱ्या प्राण्यांना मारून स्वसंरक्षणाच्या भीतीने पळून जातात. याशिवाय इतर त्यांना काय कळणार. पण नाना प्रकारचे भोग भोगण्यात मनुष्य मोठा कुशल आहे. नाना शब्द नाना स्पर्श, नाना रूप नाना रस. नाना गंध ते विशेष, नरदेह जाणे. नाना शब्द, नाना प्रकारचे स्पर्श, नाना प्रकारची रूपे, नाना प्रकारचे रस, तसेच नाना प्रकारचे गंध, याप्रमाणे पाची प्रकारचे विषय कसे भोगावे हे फक्त नरदेह धारण केल्यानेच कळते. अमूल्य रत्ने नाना वस्त्रे, नाना याने नाना शस्त्रे. नाना विद्या कळा शास्त्रे, नरदेह जाणे. अमूल्य रत्ने, नाना प्रकारची वस्त्रे, नाना प्रकारची वाहने आणि नाना शस्त्रे, तसेच नाना विद्या, नाना कला आणि नाना शास्त्रे यांचे ज्ञान फक्त मनुष्यास असते. पृथ्वी सत्तेने व्यापिली, स्थळोस्थळी आटोपिली. नाना विद्या कळा केली, नाना धारणा. ईश्वरी सत्तेने सर्व पृथ्वी व्यापली आहे आणि ठिकठिकाणी ती सत्ताच व्यवस्था निर्माण करते. त्या सत्तेच्या प्रभावानेच नाना विद्या, नाना कला, नाना धारणा प्रकट होतात. दृश्य अवघेची पहावे, स्थानमान सांभाळावे. सारासार विचारावे, नरदेह जालिया. म्हणून नरदेह प्राप्त झाला असता हे सगळे दृश्य पाहून घ्यावे. व्यवहारातील आपले स्थान आणि आपले मान यांचे रक्षण करावे आणि सारासार विचार करावा. यहलोक आणि परलोक, नाना प्रकारींचा विवेक. विवेक आणि अविवेक, मनुष्य जाणे. इहलोक आणि परलोक, नाना प्रकारचा विवेक, तसेच विवेक आणि अविवेक इत्यादी गोष्टी फक्त मनुष्य जाणतो. नाना पिंडी ब्रह्मांड रचना, नाना मुळींची कल्पना. नाना प्रकारी धारणा, मनुष्य जाणे. या ब्रह्मांड रचनेत नाना तऱ्हेचे पिंडांचा समावेश आहे. त्या पिंडाची रचना, ब्रह्मांडाची रचना, मूळ मायेतील अनेक कल्पना आणि नाना प्रकारच्या धारणा मनुष्यच आणतो. अष्टभोग नवरस, नाना प्रकारीचा विळास. वांचांश लक्षांश सारांश, मनुष्य जाणे. पंचविषये आणि त्रिगुण मिळून अष्टभोग अथवा अन्न, उदक, तांबूल, पुष्प, चंदन, वसन, शय्या आणि अलंकार हे 8 भोग, तसेच 9 प्रकारच्या कटू, आम्ल आदी चवी अथवा शृंगार, वीर, करुण, रौद्र, भीभत्स, भयानक, अद्भुत, हास्य आणि शांत हे साहित्यातील 9 रस, तसेच अनेक प्रकारचे विलास आणि वांचांश, लक्षांश आणि सारांश या सर्व गोष्टी मनुष्यच जाणतो. मनुष्ये सकळा चाळिले, त्या मनुष्यास दिव्ये पाळिले. ऐसे हे अवघे कळले, नरदेह योगे. मनुष्याने सर्वांना आपल्या ताब्यात ठेवले आहे, पण या मनुष्याचे देव पालन पोषण करतो. पण हे सर्व काही नरदेहातच कळते. नरदेह परम दुर्लभ, येणे घडे अलभ्य लाभ. दुर्लभ ते सुलभ होत आहे. नरदेह हा अत्यंत दुर्लभ आहे, त्याच्या योगेच अलभ्य लाभ घडतो. जी गोष्ट दुर्लभ असते ती सुलभ होऊन जाते. बरकट देहे हाय कबाड, नरदेह मोठे घबाड. परंतु पाहिजे जाड,
विवेक रचना. इतर देह हे काबाड आहेत, तर नरदेह हे फार मोठे घबाड आहे. परंतु त्याचा फायदा होण्यासाठी अतिशय मोठ्या विवेकाची आवश्यकता आहे. येथे जेणे आळस केले, तो सर्वस्वे बुडाला. देव नाही ओळखिला, विवेक बळे. हा नरदेह प्राप्त झाला असताही जो आळसात आयुष्य घालवतो, तो सर्वस्वी बुडतो, कारण त्याने विवेकाच्या बळावर परमात्म्याची प्राप्ती करून घेतलेली नसते. नरतोची नारायण, जरी प्रत्येकरी श्रवण. मननशील अंतकरण, सर्व काळ. जो मनुष्य निरंतर मननशील अंतकरणाने श्रवण करून अध्यात्माचा साक्षात अनुभव घेतो, तो नराचा नारायण बनतो. जेने स्वयेची पोहावे, त्यास कासेस न लगे लागावे. स्वतंत्रपणे शोधावे सकळ काही. ज्याला स्वतःला पोहायला येते, त्याला दुसऱ्याची कास धरावी लागत नाही. म्हणून जो मननशील असेल, त्याने स्वतः स्वतंत्रपणे सर्व गोष्टींचा शोध घ्यावा. सकळ शोधून राहिला, संदेह कैचा तयाला. पुढे विचार कैसा झाला, त्याचा तोची जाणे. अशा रीतीने जो सर्व गोष्टींचा स्वतंत्रपणे शोध घेतो, त्या स्वानुभवामुळे कुठलाही संदेह उरत नाही. अशा रीतीने संदेहरहित झाल्यानंतर पुढे काय स्थिती होते, ती ज्याची तोच जाणतो. इति श्रीदासबोधे गुरु शिष्य संवादे चत्वार्जिन्नस्नाम समास पाचवा. इति श्री दासबोधे गुरु शिष्य संवादे चत्वार्जिन्नस नाम समास पाचवा समाप्त.